नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। थंबनेल जसं तुम्ही पाहिलेलं त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल, आजचं लेक्चर आपलं असेल पोस्ट ऑफिसच्या बाबतीतली सर्व माहिती अभ्यासणं। सर्वप्रथम मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगेन, त्या म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये साधारणतः 1371 जागा निघालेल्या आहेत। त्या अंतर्गत 3 पद आहेत, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। पहिलं पद आहे पोस्टमन, ज्याच्या 1029 जागा आहेत। दुसरं पद आहे मेलगार्ड, ज्याच्या 15 जागा आहेत। आणि तिसरं आहे मल्टी टास्किंग स्टाफ, ज्याच्या की 327 जागा आहेत। एकूण अशा 1371 जागा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आनंदाची गोष्ट ही आहे की या जागांना फक्त आपण महाराष्ट्रीयन तरुण म्हणजेच त्या ठिकाणी मराठी भाषिक जे तरुण आहेत तेच अप्लाय करू शकतात। मित्रांनो, कोणतीही गोष्ट जर फोकस केली आपण तर ती गोष्ट आपल्याला सहजरित्या मिळू शकते। याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हटलं तर साईनाथ एनगंटीवार हा माझा विद्यार्थीच आहे, त्याचबरोबर माझ्यासोबत काम केलेला, त्याचबरोबर क्लासेसमध्ये शिकवणी केलेला एक तरुण। अतिशय हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा वडील कुंभार काम करतात यांचे, तर एवढी परिस्थिती असून सुद्धा सुरुवातीला याने तलाठी या पदाकडे जे काम करणारे कोतवाल असतात ते कोतवालपदी याने जॉईनिंग केली आणि पूर्ण फोकस करून या ठिकाणी पोस्टाची परीक्षा त्याने दिली होती। 2018ला त्याचं पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट म्हणून सिलेक्शनसुद्धा झालं होतं। यावरून मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचं जर व्यवस्थित फोकस असेल तर तुम्हाला पोस्ट या हे जे पद आहे ते पद मिळवणं तुमच्यासाठी कोणतीही अवघड गोष्ट राहणार नाही। तर आपल्याला आता या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी याच्या पाहायच्यात। आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रम कोणता आहे, अभ्यास कसा करायचा आणि कोणत्या विषयाला किती टाईम द्यायचा हे आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मी परत एकदा सांगेन तुम्हाला। पहिलं पद आणि दुसरं पद मी तुम्हाला जे सांगितलं, जे की पोस्टमन आणि मेलगार्ड आहे, या पदासाठी 12वी पासची मर्यादा आपल्याला असलेली पाहायला मिळते। आणि तिसरं पद जे आहे MTS, या MTS पदासाठी मात्र 10वी पदाचे उमेदवारसुद्धा अप्लाय करू शकतात। या पदांना 10वीला तुम्हाला मराठी विषय असणं गरजेचं आहे, जे की आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना 10वीला त्या ठिकाणी मराठी हा विषय असतोच। पुढचा महत्त्वाचा पॉईंट, या ठिकाणी यांचे वयाची अट किती आहे। 12वीच्या बरोबरच तुम्ही या ठिकाणी MSc किंवा CCC कोर्स असणं तुम्हाला कंपल्सरी आहे। त्यानंतर वयाची अट ही 13 नोव्हेंबर 2020 रोजी SC/STला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBCला साधारणतः 3 वर्ष रिलॅक्सेशन असं गृहीत धरून त्या ठिकाणी पद क्रमांक 1 व 2साठी वयोमर्यादा असेल 18 ते 27 वर्षाची। ओके, 18 ते 27 वर्ष हे त्या ठिकाणी पोस्टमन आणि मेलगार्डला, आणि 18 ते 27 नंतर त्या ठिकाणी 5 वर्षाचं SC/STला रिझर्वेशन आणि 3 वर्षाचं OBCला रिझर्वेशन असलेल्या याच्यामध्ये पाहायला मिळतं। दुसरं पद जे आहे MTS या पदासाठी त्या ठिकाणी वय आहे 18 ते 25 वर्ष, आणि सेम त्या ठिकाणी SC/STसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी OBCसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असलं आपल्याला पाहायला मिळतं। या पदाची त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख शेवटची आहे 3 नोव्हेंबर 2020। ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनी फॉर्म भरले नसतील लवकर साईटवर जा, शेवटी गेला तर परत साईट हँग होत असते, त्यामुळं आत्ताच त्या ठिकाणी जाऊन फॉर्म पटकन भरून तुम्ही आपल्या अभ्यासाला चालू करायचं आहे। तर या पदाअंतर्गत जे नोकरी आपल्याला भेटते याचं नोकरी करण्याचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असू शकतं। यानंतर फीसच्या बाबतीमध्ये जनरल OBC आणि EWSला या ठिकाणी 500 रुपये ही उमेदवाराची फीस आहे, तर SC/ST आणि PWD म्हणजेच त्या ठिकाणी अपंग आणि महिला उमेदवारासाठी 100 रुपये फीस असले आपल्याला दिसून येते। अर्ज करण्याची शेवटची तारीख मी परत एकदा रिमाइंड करतो तुम्हाला, 3 नोव्हेंबर 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी अर्ज केला नाही त्यांनी अर्ज करून घेणं अपेक्षित आहे। आता येऊयात व्हिडिओच्या मेन उद्देशाकडं। या परीक्षेचा सिलेबस काय असेल, कोणती पुस्तकं आपण वापरायची आणि सर्वात महत्त्वाची आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी या पदासाठी कोणती असली पाहिजे। जर तुम्ही योग्य ती स्ट्रॅटेजी वापरलात, योग्य ते पुस्तकं व्यवस्थित वाचलात, तर मी तुम्हाला खात्री देतो 1371 मध्ये तुमचं एक पद हे फिक्स असेल। ओके, सो आपल्याला महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण फोकस करूयात। अभ्यास पेपर किती असणार आहे मित्रांनो, याचे एकूण 3 पेपर असणार आहेत। पेपर पहिला, पेपर दुसरा आणि पेपर तिसरा या पद्धतीनं। यातला पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर सेम स्पर्धात्मक MCQ टाईप्समध्ये आपल्याला पेपर असलेला पाहायला मिळतो, जो की ऑनलाईन असेल। 100 क्वेश्चन, 100 मार्क्स आणि त्याचबरोबर 90 मिनिटाचा टाईम तुम्हाला या पेपरला असेल। पेपर पहिला हा तुमचा क्वालिफाईंग असेल, म्हणजे दुसऱ्या पेपरला आणि तिसऱ्या पेपरला जर तुम्हाला एलिजिबल व्हायचं असेल तर पहिला पेपर तुम्ही पास होणं कंपल्सरी या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं। आता पहिल्या पेपरवरती आपण फोकस करूया। पहिला पेपर पास होण्यासाठी काय करावं लागेल। पहिल्या पेपरचे सरळ आपण 3 भाग पडू शकतो। पहिला भाग आपण त्या ठिकाणी पहिल्या पेपरचा पाडू शकतो, तो म्हणजे जनरल अवेअरनेस। या जनरल अवेअरनेसमध्ये त्या ठिकाणी जनरल नॉलेजमध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर त्या ठिकाणी इंडियन जिओग्राफी, सिविक्स, त्याचबरोबर जनरल नॉलेज, इंडियन कल्चर अँड फ्रीडम आणि त्याचबरोबर इथिक्स आणि मोरल स्टडीज अशा पद्धतीचा सिलेबस आपल्याला 30 मार्कासाठी
विचारलेला पाहायला मिळतो. म्हणजे 100पैकी 30 क्वेश्चन जे आहेत ते 30 क्वेश्चन जनरल नॉलेजवरती असलेलं पाहायला मिळतात. मग आता आपण अभ्यास करणं काय आवश्यक आहे, तर या ठिकाणी जास्तीत जास्त महाराष्ट्र फोकस असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी भारताचा सुद्धा फोकस असलेला पाहायला मिळतो. भूगोल त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. भूगोलला तुम्ही सौदीचं पुस्तक वापरू शकता, महाराष्ट्राचा भूगोल. त्याचबरोबर त्या ठिकाणी इतिहासासाठी 11वी इतिहास तुम्हाला सुटेबल असेल. त्याचबरोबर एखादं जर सप्लिमेंटरी पुस्तक जर तुम्हाला वाचणं शक्य असेल तर ते वाचून घ्यायला काही हरकत नाही. या सगळ्यांचा एक सार जर तुम्हाला सांगायचं झालं तर एखादा ठोकळा जो आहे, एकनाथ पाटीलचा ठोकळासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासासाठी वापरू शकता. तर या पद्धतीनं तुम्ही ही पहिल्या 30 मार्काची तयारी करू शकता, ज्याच्यामध्ये सगळं जनरल अवेअरनेस आहे. त्याचबरोबर करंटचे सुद्धा काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आपल्या यूट्यूब चॅनलला करंटचे काही लेक्चर घेत आहे मी, ते करंटचे लेक्चर व्यवस्थितरित्या अभ्यासला तर तुमचे ते पण टॉपिक कव्हर होतील. सायन्सला थोडाफार जर टच असेल, यामध्ये स्पष्टपणे सायन्सचा उल्लेख केला नाही, परंतु थोडेसे बेसिक सायन्सचे पॉईंट्स तुम्ही एक्झामला जाण्याच्या आधी वाचून जाणं गरजेचं आहे. 30 मार्काचा हा पॉईंट झाला. 30 नंतर आपण मेजर पार्टकडे येऊयात. मेजर पार्ट असेल तुमचा 40 क्वेश्चनचा आणि 30 क्वेश्चनचा, म्हणजेच त्या ठिकाणी 70 क्वेश्चनचा. 70 क्वेश्चन कशावर असतील तर 40 क्वेश्चन असतील तुमचे मॅथवरती आणि 30 क्वेश्चन असतील तुमचे रिझनिंगवरती. म्हणजेच मॅथ रिझनिंगवरती म्हणजेच गणित बुद्धिमत्तावरती तुमचा 70% भाग हा या ठिकाणी डिपेंड असलेला दिसून येतो. म्हणजे एक प्रकारे मी तुम्हाला सांगेन की परीक्षा पास होण्याचं जर तुम्हाला मेन कोणतं असेल तर ते परीक्षा पास होण्याचं तुम्ही हे 70 क्वेश्चन असतील, जे की फक्त एकच मॅथ आणि रिझनिंगवरती डिपेंड असतील. मॅथ रिझनिंगवरती त्यांनी सांगितलेले पॉईंट्स आहेत. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स त्यांनी बॉड मास सांगितलेला आहे, जो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी व्यवस्थितरित्या घेतलेला आहे. बॉड मास आहे, पर्सेंटेज आहे, प्रॉफिट लॉस आहे, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्याचबरोबर अवरेज, टाईम वन, वर्क टाईम अँड डिस्टन्स, त्याचबरोबर एंट्री मेथड, अशा प्रकारचे त्यांनी टाकलेले काही पॉईंट्स आहेत. परंतु आपण अंकगणित पूर्णच करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जास्त फोकस हा बॉड मासला, बेसिक मॅथला, त्याचबरोबर त्या ठिकाणी शेकडेवारीला, पर्सेंटेजला, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या टॉपिकला देणं गरजेचं आहे. यातले बरेचसे टॉपिक मी ऑलरेडी यूट्यूबला अपलोड केलेले आहे. ते तुम्ही अपलोड केलेले टॉपिक पहिल्या पॉईंटपासून शेवटच्या पॉईंटपर्यंत हातामध्ये वही पेन घेऊन बसून सोडून बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादं मार्केटमधलं पुस्तकसुद्धा घ्या आणि ते पुस्तकातले प्रश्नसुद्धा आपल्या व्हिडिओशी कम्पेअर करून त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्हिडिओचा पहिला पार्ट आपल्या चॅनलवरती आहे. दुसरा पार्ट पण मी लवकरच अपलोड करेन पोस्टल असिस्टंट टार्गेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून त्यांना पोस्टल असिस्टंटची तयारी व्यवस्थितरित्या करता येऊ शकेल. हा झाला तुमचा 40 गुणांचा पॉईंट, 40 क्वेश्चनचा. दुसरा पॉईंट आहे त्या ठिकाणी त्यांचा रिझनिंगचा. रिझनिंग म्हणजेच त्या ठिकाणी बुद्धिमत्ता, जास्तीत जास्त वेगात गणितं सॉल्व करता येणं, हे यामध्ये तुमचं ही टास्क तुमची यामध्ये असलेली पाहायला मिळते. आपले बुद्धिमत्ताचे सुद्धा लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत. मी अजूनखीनही त्या ठिकाणी बुद्धिमत्ताचे लेक्चर आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पोस्टल असिस्टंट टार्गेट ठेवून त्या ठिकाणी अपलोड करणार आहे. तर ते बुद्धिमत्ताचे सगळे लेक्चरसुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या जर सॉल्व केला तर मी तुम्हाला खात्री देईन तुमचा हा 70 मार्काचा जो क्वेश्चनचा जो भाग आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवू शकाल आणि त्याच्यात बऱ्यापैकी तुमचा स्कोरिंग करू शकाल. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं नाव साईनाथ एनगंटीवार, जो की आता सध्या पोस्टल असिस्टंट म्हणून काम करतोय, त्याने पोस्टाची परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी सर्वात जास्त भर मॅथ अँड रिझनिंगवरती दिला होता. मी पण तुम्हाला सांगेन, पहिला जो पार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे जनरल नॉलेजचा, त्याला तर इतर विद्यार्थ्यांसारखा तुम्ही अभ्यासाला टाईम द्यायचाच आहे, परंतु तुमचा सर्वात जास्त जो दिवसातला टाईम आहे तो मॅथ अँड रिझनिंगसाठी देणं तुम्ही गरजेचं आहे. हा झाला तुमचा पेपर फर्स्टचा पूर्ण पॉईंट. आता जे विद्यार्थी पेपर फर्स्टला क्वालिफाय होतात तेच विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर सेकंड आणि पेपर थर्डला क्वालिफाय होतात. ओके, पहिल्या 2 पदे जे मी तुम्हाला सांगितले, जे की पोस्टमन आणि मेलगार्डचे होते, त्याचा एका दिवशी पेपर असेल आणि मल्टीटास्किंग फोर्सचा एका दिवशी पेपर असेल. या पद्धतीनं तुमचे पुढचे 2 पेपर आपल्याला असलेले पाहायला मिळतात. 2 पेपरमध्ये पेपर सेकंड आणि पेपर थर्ड हे 1 तासाच्या गॅपनं एका दिवशी असतील. सेम त्या ठिकाणी MTSचा सुद्धा 1 तासाच्या गॅपनं पेपर सेकंड आणि पेपर थर्ड असलेला पाहायला मिळतो. आता पेपर सेकंड आणि पेपर थर्डच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी माहिती सांगेन. पेपर सेकंड हा असणार आहे तुमचा 60 क्वेश्चनचा, 60 मार्काचा, ज्याला की तुम्हाला त्या ठिकाणी टायमिंग असणार आहे 45 मिनिटाचा. ओके, आता 60 क्वेश्चनला म्हणजे 60 मार्कला 4 भागामध्ये डिवाईड करता येतं. 15 क्वेश्चन, 15 क्वेश्चन, 15 क्वेश्चन आणि 15 क्वेश्चन. सिम्पल आहे. व्यवस्थित तुम्हाला एक सांगेन मी, परीक्षा जर क्वालिफाय व्हायचं असेल ना, पहिल्यांदा तुम्ही काय विचारलं जाणार आहे ना हे जर असं पाहायचं. म्हणजे एक्झामला काय आहे, बरेच विद्यार्थी काय करतात, एक्झामचा फॉर्म भरतात, उल्हासानं सगळीच्या सगळे हे करतात आणि अभ्यासाला बसले की
दुसराच अभ्यास करत बसतात, यामुळे त्यांची पोस्ट भेटत नाही. तर एक्झामला त्यांनी जो दिलेला सिलेबस आहे तो पहिल्यांदा फोकस करायचा आणि त्याच विषयाचा व्यवस्थितरित्या सिस्टमॅटिक अभ्यास करायचा आणि सोबत दुसरे प्रश्न थोडेफार टच करत राहायचे. असं जर केलं तर तुम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी पेपरचा सिलेबस कव्हर करू शकता. तर पॉईंटवर येऊयात. 60 क्वेश्चन कशा असतील? पहिले 15 क्वेश्चन असतील तुमचे इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटला, एक क्वेश्चन 1 मार्कला या पद्धतीनं. दुसरे 15 क्वेश्चन असतील तुमचे मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेटला. मराठी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला लोकल लँग्वेज सांगेन त्या ठिकाणी. इंग्लिश टू लोकल लँग्वेज 15 क्वेश्चन, लोकल लँग्वेज टू इंग्लिश 15 क्वेश्चन, म्हणजे 15 त्या ठिकाणी किती झाले? 30 क्वेश्चनचा भाग झाला. त्यानंतर 15 मार्क असतील तुमचे लेटर रायटिंगसाठी. 3 तुम्हाला विषय दिले जातील, 3 पैकी कोणता एक विषय घेऊन त्या ठिकाणी एक लेटर रायटिंग करायचं, याला 15 गुण असतील. आणि उरलेले 15 गुण असतील तुमचे पॅराग्राफ किंवा एसे रायटिंगला, ते पण सेम 3 त्या ठिकाणी पॉईंट असतील आणि तुम्हाला एक त्यातला सॉल्व करायचं असेल, म्हणजे हे 15 गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतील. एकूण हे झाले तुमचे 60 गुण. उरले किती? तिसरा पेपर असेल तुमचा 40 गुणांचा, 40 गुण आणि त्या ठिकाणी तुम्हाला असेल त्या ठिकाणी 20 मिनिटाचा टाईम. हे जे आहेत 20 मिनिट हे सगळे पेपर थर्ड हा स्किल टेस्टवर डिपेंड असेल. म्हणजेच त्या ठिकाणी डाटा एंट्री जी आहे तुमची 20 मिनिट ऑन कॉम्प्युटर एंट्री ऑफ 2000 कीज डिप्रेशन, या पद्धतीनं तुमचं तिसरा पेपर हा पूर्णतः टायपिंगवरती असलेला दिसून येतो. आता सांगताय तुम्हाला टायपिंग सगळी इंग्लिशमध्ये होणार आहे, त्यामुळे मराठी टायपिंगला वेळ वाया घालत बसू नकात. ओके, परत एकदा त्या ठिकाणी काही अपडेट जर आले टायपिंगचे तर मी तुम्हाला सांगत राहील, परंतु सध्या तरी इंग्लिशमधून तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर 40 मार्क तुमचे इंग्लिश टायपिंगचे असतील. पेपर थर्ड हा असेल तुमचा 20 मार्काचा. असा एकूण त्या ठिकाणी पेपर सेकंड आणि पेपर थर्ड हा 100 गुणांचा असलेला आपला पाहायला मिळतो. तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर पोस्टल असिस्टंट पूर्ण टार्गेट फुली जर करत असाल तुम्ही, तर मी परत सांगेन तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग ज्याचं चांगलं असेल ते विद्यार्थी सहज पोस्टल असिस्टंट क्वालिफाय करू शकतात. ओके, मॅथ रिझनिंग चांगलं नसेल तर आतापासूनच मॅथ रिझनिंगची जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलवरती मी परत एकदा सांगेन, पोस्टल असिस्टंटच्या दृष्टीनं वेगवेगळे टॉपिक्स मॅथ रिझनिंगचे अपलोड करत राहणार आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीचे सुद्धा पोस्टल असिस्टंटच्या दृष्टीनं मी माझ्या चॅनलला त्या ठिकाणी लेक्चर अपलोड करेन. तर जरूर ते लेक्चरसुद्धा व्यवस्थितरित्या डेली करत राहा. काही तुमचे जर क्वेश्चन असतील अजूनही तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी प्रयत्न करेन त्यांचं उत्तर देण्याचा आणि जास्तीत जास्त तुम्हाला मटेरियल पुरवण्याचा प्रयत्न करेन. सो थांबूयात या ठिकाणी. आपण व्यवस्थितरित्या टार्गेट करा, आजपासूनच तुमचं शेड्यूल बनवा आणि ही पोस्ट नक्कीच तुम्ही मिळवू शकता. सो थांबूयात आपण इथं. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.